हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी वांगी घेतलेली आहेत. ही पावशर वांगी आहेत बघा, आणि छान वांगी आहेत बारीक बारीक. तर आपल्याला ही वांगी काय करायच्यात, ह्याची बघा वरचे हे काटे आहेत ना, आपल्याला हे काढून घ्यायचेत बघा. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. आपल्याला ही वांग्याचं आता देठ काढून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला हे मध्ये असं चिरून घ्यायचे. पाहू शकता मैत्रिणींनो, मी हे भरून वांग करणार नाही. खूप छान रेसिपी आहे, तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल. तर आपल्याला ह्या वांग्याच्या बघा 4 फोडी करून घ्यायच्यात अशा पद्धतीने. खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो, आणि झटपट होणारी आहे. सकाळची तुम्ही घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी ही आरामशीर बनवू शकता. बिलकुल पण टाइम लागत नाही. पाहू शकता मी अशा चौकोनी फोडी करून घेणार आहे, आणि लगेच आपल्याला हे पाण्यामध्ये टाकून द्यायचे बघा अशा पद्धतीने. तर आपले दुसरी पण अशाच पद्धतीने आपण कापून घ्यायच्यात वांगी. पहिली वरचे काटे काढून घ्यायचेत बघा मैत्रिणींनो. ही वांगी पहिली मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली, आणि त्यानंतर पाण्यामध्ये आता वांगी टाकून दिलेली आहेत. पाहू शकता थोडंसं देठ आपल्याला काढून घ्यायचे, आणि त्यानंतर असं चिरून घ्यायचे बघा. खूप सोपी पद्धत आहे. तर अशाच पद्धतीने मी सर्व वांगी बघा चिरून घेतलेली आहेत. तर आता ही धुवून घ्यायच्यात आपल्याला परत एकदा. जे काळं पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचंय त्याचं. त्यानंतर इथे गॅस पेटून घ्यायचंय बघा. थोडीशी वेगळी पद्धत आहे मैत्रिणींनो वांग्याची. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल. गॅस कढई ठेवलेली आहे, तर मी आता तेल टाकून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. तेल आपल्याला साधारण 1 पळी टाकून घ्यायची. तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला इथे जिरी टाकून घ्यायची बघा. जिरी मोहरी 1 चमचा मी जिरी मोहरी टाकून घेतली. जिरी मोहरी छान तडतडली ना, त्यानंतर आपल्याला इथे थोडीशी हळद टाकून घ्यायची बघा, आणि हळद टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला ती वांग्याच्या फोडी आपल्याला ह्या तेलावर सोडून द्यायच्यात. आणि छान मिक्स करून घ्यायचे. तुम्ही म्हणसान की ह्याच्यात कांदा नाही, टमाटा नाही, काहीच नाही, नुसतं हळद टाकून परतते. तर तसं काय नाही, ही थोडी वेगळी पद्धत आहे. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल. तर हे छान आपल्याला परतून द्यायचे, आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा वांग्यामध्ये लगेच, म्हणजे सर्व मीठ आपलं वांग्याला लागतं. छान मिक्स झाल्याच्या नंतर ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं 1-2 मिनिटं, आणि गॅस मिडियमच ठेवायचा आहे मैत्रिणींनो, फास्ट गॅस करायचा नाही. त्यानंतर परत खोलून पाहायचं आहे आपल्याला, आणि एकदा मिक्स करून घ्यायची ती वांगी. आपल्याला ही वांगी 80% चांगली शिजून घ्यायच्यात. परत झाकण ठेवून द्यायचे, आणि त्यानंतर परत आपल्याला खोलून पाहायचे बघा. वांगी छान मस्त परतली गेलेली आहे तेलावर. एक मिनिट मी परत झाकण ठेवून घेते मैत्रिणींनो. आणि त्यानंतर इथे पुढे बघा मी इथे कांदा घेतलेला, टमाटा घेतला होता, आणि कोथिंबीर घेतली होती. स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथिंबीर ही. तो कोथिंबीर आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची बघा. एक मिडियम साईजचा मी कांदा घेतला होता, आणि 1 टमाटा घेतला होता. तुम्ही तुमच्या अंदाजे कांदा आणि टमाटा कमी जास्त
घालू शकता। तुम्हाला जर वाटलं तर कांदे अजून वापरू त्याच्यामध्ये टाकू शकता किंवा टमाटा जास्त टाकू शकता। वांगी परत तोपर्यंत आपलं इकडं ही कांदा बिंदा सगळं हे चिरून घ्यायचंय बघा, म्हणजे वेळ आपला जात नाही। ते छान अशी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतली, पाहू शकता तुम्ही। त्यानंतर इथे लसूण घेतलंय बघा थोडंसं मी, लसूण पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचंय। लसूण तुम्ही मैत्रिणींनो ठेचून पण टाकू शकता, पण मी इथे चिरून टाकणार आहे। आणि ह्याला मी वाटण बिलकुल पण नाही काढलेलं, वाटण आपल्या फोडणीला फक्त कांदा टमाटा आणि कोथिंबीर लसूण एवढंच टाकणार आहे आणि आपले काही मसाले असतील घरगुती ते मसाले टाकणार आहे। तर आता आपण बघूया वांगी आपली छान झाल्यात का। पाहू शकता मैत्रिणींनो, वांगी मस्त अशी परतले गेलेली आहेत। ते एकदा वर खाली करून ही वांगी आपल्याला काढून घ्यायच्यात। सर्व वांगी मी एका बाउलमध्ये काढून घेते बघा। मस्त 70-80% वांगी आपली मस्त शिजले गेलेली आहेत बघा। अशी पण वांगी खायला खूप छान लागतात मैत्रिणींनो, मीठ टाकून नुसती मीठ टाकायचं, धना पावडर आणि हळद टाकून अशी पण छान लागतात खायला। आणि त्याच कढईमध्ये आपल्याला काय करायचं आता, जिरं टाकून घ्यायचंय बघा। अर्धा चमचा मी जिरं घेतलेलं, जिरं छान आपलं फुललं ना त्यानंतर इथे कढीपत्त्याची पानं मी टाकून घेणार आहे 2-3। थोडंसं हिंग टाकून घेऊया आपण पहिला, त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायच्यात बघा। लसूण बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलाय मी आणि हे सर्व छान एकदा तेलावर परतून घ्यायचंय आपल्याला। त्यानंतर इथे कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला। एक मी कांदा चिरून घेतला होता छान बारीक, तो पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने। त्यानंतर इथे टमाटा टाकून घेणार आहे बघा, मी एक टमाटा बारीक चिरून घेतलेला तो टाकून देणार आहे। थोडीशी कोथिंबीर वरून टाकली आणि हे सर्व छान मिक्स करून आपल्याला छान परतून घ्यायचे। त्यानंतर इथे अद्रक बघा मी किसून घेतलेलं, अद्रक पण टाकणार आहे, कारण अद्रकने कसं भाजीला खूप छान टेस्ट येते। एक तुम्ही मिक्सरला लसूण आणि अद्रकची पेस्ट करून पण टाकू शकता, पण मी इथे किसून टाकलेलं आहे। हे सर्व छान मिक्स झालेले आहे, पाहू शकता तुम्ही। कांदा टमाटा पण आपला छान परतला गेलेला आहे। त्यानंतर इथे बघा मी कलरची बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे। त्यानंतर किचन किंग मसाला घेतलेला आहे 2 चमचे आणि त्यानंतर आपल्याला कांदा मसाला घ्यायचा आहे बघा 2 चमचे। तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त तिखट करू शकता। थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि हे सर्व मसाले आपल्याला तेलात कांद्यासोबत छान परतून घ्यायचेत बघा। पाहू शकता छान मस्त परतले गेलेले आहेत। त्यानंतर आपल्याला इथे वांग्याच्या फोडी मी याच्यामध्ये टाकून देणार आहे। मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने वांग नक्कीच करून पहा, खूप टेस्टी होतं आणि खूपच छान होते। आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका मैत्रिणींनो। व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल कसं मी बनवते ते।
त्यानंतर आपल्याला काय करायचे बघा, इथे शेंगदाण्याचा कूट मी छान भाजून शेंगदाणे वाटून घेतलेला आहे, तो टाकून द्यायचा आहे. भाजी झाल्याच्या नंतरच टाकायचं आहे मैत्रिणींनो, आधी नाही टाकायचं आपल्याला. आपली भाजी छान झालेली आहे. शेंगदाण्याचा कूट पण तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त टाकू शकता, 1-2 चमचे. थोडंसं मीठ टाकून घ्यायचे आणि त्यानंतर कोथिंबीर टाकायची बघा वरून आपल्याला थोडी, आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे परत. मस्त अशी ही आपली वांग्याची भाजी झालेली आहे बघा. वांगी मी चांगली अशी फोडी चांगल्या फ्राय करून ही वांग्याची भाजी बनवलेली आहे मैत्रिणींनो, खूप टेस्टी लागते. त्यानंतर परत कोथिंबीर मी थोडीशी टाकून घेणार आहे. तर आपली ही वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा आणि नक्कीच लाईक करा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो, पुन्हा भेटू आपण.